जान निर्माण केली होती मॅच मध्ये, पण आता आपण बघतो की या मोठ्या मॅचेस मध्ये हे दोन्ही संघ आपल्याला समोरासमोर खेळताना दिसत आहेत. नक्कीच स्वप्नील, सुरुवात मात्र खराब झाली आहे. दिल्ली धमाका संघाची प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कुशल पालांडे यासारख्या एका अनुभवी गोलंदाजाकडून पहिलाच चेंडू नो येतोय. सामना करतोय कृष्णा. आपण पाहिलं ना तर फारशी संधी या खेळाडूला मिळत नाहीये, परंतु आता मात्र संधी मिळाली आहे ओपनिंग करायची. त्याचं सोनं करावं लागणार. कुशलचा बुलटा चेंडू जेलबाद होईल का? फ्री हिटचा चेंडू आहे, आउट होणार नाहीये. मनोहर काटावलेने प्रयत्न जरूर केले, परंतु 2 धावा मात्र रोखू शकला नाही. या चेंडूवर आल्या 2 धावा. फ्री हिटचा चेंडू होता. स्वप्नील झेल जरी पकडली असती तरी बाद झाला नसता. संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी पोहोचली आहे 3 वर. आणि विवेक पडोकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात कुशल पालांडेसाठी, दिल्ली धमाका संघासाठी. आपण पाहिले एक महत्वाचा खेळाडू परंतु आज कामानिमित्त थोडा बाहेर असल्यामुळे येऊ शकला नाही. कमी जरूर या ठिकाणी भासत असेल दिल्ली धमाका संघाला. आपण पाहिलं ना स्वप्नील तर पहिला चेंडू नो, त्यानंतर झेलबाद. आता पुन्हा एकदा तोच फटका. आता मनोहर काटावले नाही, राज. आणि ही मात्र झेल सोडली आहे. कृष्णाची झेल मात्र या ठिकाणी सोडतीये. या चेंडूवर सुद्धा मिळत आहेत 2 धावा. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या 5 झाली आहे. अगदी शांत क्रिकेट चालू आहे मैदानावर. दिल्ली धमाका घोडवली आणि त्यांच्या विरोधात चैतन्य बिअर शॉप 11. घोडवली आणि त्यांच्या विरोधात घोडवली. कोणता संघ जिंकणार? अगदी नाक्यावर रात्री याची चर्चा होणार. अगदी एकमेकाचे पाय खेचण्याचं काम या मैदानावर आपण पाहतोय. चांगला फटका आहे, गॅप मधून जातोय, पण क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. एकच धावेवर समाधान मानायला लागतंय. आता मात्र आपण पाहिलं ना तर पबजी डान्स साठी जो प्रसिद्ध आहे ना तो आलाय प्रणव. म्हणजे हल्दीला आपण जर डान्स बघितला ना पबजी, तर त्याच्यासाठी जो फेमस आहे ना तोच फलंदाज आलाय प्रणव. सलामीवीर प्रणव सामना करते कुशलचा. संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगले षटक चालू आहे, चांगली फलंदाजी चालू आहे. अगदी वारावर वार प्रतिवार चालू आहे. हा चेंडू जातो निर्धाव. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू जातोय निर्धाव. उशीर करू नका. या सामन्यामध्ये ना आता प्रेक्षकांना मज्जा आणि फक्त मज्जाच मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं ना आता दोन्ही संघ सारखेच आहेत. अगदी ताकदीचे संघ आहेत फलंदाजी गोलंदाजी. प्रणव पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सामना करते. कुशलचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मनोहर काटावले एक दिग्गज खेळाडू आपण पाहतोय, कमानी ऑइलचे मालक, 1 धाव मात्र रोखतायत. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वधारली, ती जातीये 7 वर. पहिलं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक. याचा समाचार घ्यावा लागेल, परंतु अजूनही चौकार षटकार स्वप्नीला आलेला नाहीये. प्रतिबंध असलेलं षटक आहे, परंतु त्याचा समाचार घ्यायला. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. राज नाही, एरंब उभा आहे, माफ करा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. मगाशी झेल सोडली, लगेच राजला त्या ठिकाणी बडतर्फ करण्यात आलं. त्या ठिकाणी हेरंब गेला. या चेंडूवर आली 1 धाव. षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. थोडीशी अडखळत सुरुवात झाली आहे. 4 षटकांचा सामना आहे. समोर जर पाहिलं ना आता सुशांत, कुशल यांसारखे बरेच मोठे खेळाडू आहेत. यांच्या समोर जर टिकायचं असेल तर कुठेतरी 40-50 पर्यंत धावा जाणं गरजेचं आहे. परंतु पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलंय कुशलने. अगदी फक्त 8च धावा दिल्यात. पहिला चेंडू जरी नो आला तरी सुद्धा त्याचा फायदा घेता आला नाही. एकेरी दुहेरी धावेने संघाची धावसंख्या 8 पर्यंत पोहोचवण्यात यश आलंय. कृष्णा असेल, प्रणव असेल. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर भैरदेव यांकडून ही गोलंदाजी होणार. गोलंदाजीसाठी आपण बघतोय राजला. ज्या राजने खराब क्षेत्ररक्षण केलं होतं, कृष्णाची झेल सोडली होती, त्याची भरपाई त्याला करावी लागणार आहे. परंतु कृष्णाला आता मात्र थोडंसं टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. कारण की 8च धावा झाल्यात. कुठेतरी 50 पर्यंत 45-50 पर्यंत या मैदानावर जर धावसंख्या उभी करायची असेल तर या 3 षटकामध्ये फायदा घ्यावा लागेल. राज येतोय गोलंदाजीसाठी. एक उजव्या हाताचा हा गोलंदाज सामना करतोय कृष्णा आणि त्याच्या सोबत प्रणव. कृष्णा खेळतो वैयक्तिक 4 धावांवर, प्रणव खेळतो वैयक्तिक 1 धावेवर. पहिला चेंडू राजचा. अगदी आपण पाहिलं ना तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फाईन लेगच्या बाजूने मारतोय, चौकार येतोय. पहिला चेंडू अगदी खरपूस समाचार, माफ करा इथून काही दिसत नाहीये त्यामुळं षटकार आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 14 वर. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय राजच्या. कुशल नंतर जर चांगली गोलंदाजी आपण म्हटलं तर राजची आहे.
परंतु या राजच्या पहिल्याच चेंडूवर आले चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याचा अगदी भरपूर फायदा कृष्णाने घेतला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या ठिकाणी फलंदाज माफ करा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एकच धावेवर समाधान मानायला लागतोय. प्रणयने मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलं. एकच धावेवर समाधान मानायला लागते कृष्णाला. संघाची धावसंख्या मात्र 15 वर पोहोचली आहे. आता मात्र प्रणव पबजी डान्स स्पेशलिस्ट म्हणता येईल, पुढच्या चेंडूचा सामना करेल राजचा. चांगला चेंडू, अगदी आपण पाहिलं ना गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा येतोय निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी 15 वर. अगदी प्रेक्षकांना या ठिकाणी आतुरता असेल, कधी षटकार येणार, कधी चौकार येणार प्रणवच्या बॅट मधून. चांगला फटका आणि आलाय नक्कीच आलाय. हा येतोय 6 धावांसाठी एक मोठा षटकार प्रणवच्या बॅट मधून येतोय. 21 धावा झाल्यात. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन या षटकामध्ये. जर पाहिलं ना तर एक षटकार, एक सिंगल, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर पुन्हा षटकार. 13 धावा दिल्या आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि आतापर्यंत राजने टाकून झाले 4 चेंडू आणि धावा दिल्या 13. खराब गोलंदाजी. ज्या एंडने आपण म्हणतो ना की गोलंदाजी चांगली होते, गोलंदाजांना मदत आहे, परंतु त्याच एंडनी गोलंदाज मार खाताना दिसतोय. प्रणवच्या बॅट मधून मी म्हटलं होते की आतुरता होती प्रेक्षकांना की प्रणव कधी षटकार चौकार मारणार, परंतु मी बोलल्या त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. नक्कीच विवेक पडवकर खूप खुश असतील, त्यांना आज संधी मिळाली नाहीये आणि त्यांच्याकडे एवढे भरपूर प्लेयर आहे. आता मात्र आपण पाहिलं ना प्रयत्न होता एकीकडे मारण्याचा, परंतु चेंडू गेला एकीकडे, फक्त एक धाव मात्र मिळाली आहे. नुकसान जास्त झालेलं नाहीये. अगदी फलंदाजीचं नुकसान झालेलं नाहीये, गोलंदाजीचंही नुकसान झालेलं नाही. एक धाव मात्र मिळाली आहे. संघाची धावसंख्या पुतले 22 वर. बावीस धावा झाल्यात. राज गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू असेल. कृष्णा समाचार घेणार काय शेवटच्या चेंडूचा? शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चांगला फटका, परंतु सरळ माफ करा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाची समाप्ती झाली आहे. अगदी 11:30च्या सरासरीने आपण पाहिलं होतं 23 धावा झाल्यात. तसं म्हटलं ना ती बॅलन्स सामना आहे. अजूनही 2 षटकं संपली, 23 धावा झाल्यात. आपण जर मागच्या शृंखलेचा विचार केला ना स्वप्नील, तर मागच्या शृंखलेमध्ये दिल्ली धमाका संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 89 धावा कुठल्या होत्या 4 षटकामध्ये, परंतु त्यावेळी त्यांच्याकडे साहिल एरुणकर होता आणि कुशल पालांडेने चांगली फलंदाजी केली होती. परंतु आज मात्र साहिल आणि महेश पालांडे लाला याची कमतरता मात्र भासतीये, कारण की दोन्ही चांगले फलंदाज, सलामीचे फलंदाज होते. त्यांच्या अनुपस्थितीत आज मात्र संधी असेल ती चैतन्य इलेव्हन संघाला बरोबरी करण्याची. अगदी आपण पाहिलं ना तर रात्री 12 ते 1 पर्यंत प्रॅक्टिस करतात, तेही मुलगावला जाऊन. म्हणजे मेहनत खूप आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही खूप आहे. अगदी 15 ते 16 हजाराची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे. अगदी 5-5 हजाराचे बॅट त्यांनी आणल्यात, परंतु त्याचं आपण पाहिलं ना तर या 6 सामना जिंकून मात्र त्यांना दाखवावं लागेल की आम्ही एवढ्या रात्रीपर्यंत एवढ्या उशिरापर्यंत प्रॅक्टिस का करतो. आतापर्यंत फलंदाजी चांगली झाली आहे. 23 धावा झाल्यात, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. आता मात्र आपण पाहतोय प्रणय येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला गोलंदाज आहे, फलंदाजी चांगली करावी लागेल. अतिशय सुंदर चेंडू, लालच दिला होता, परंतु फलंदाज या ठिकाणी चुकते कृष्णा. हर्षद, आपण जर फलंदाजीचा विचार केला, कृष्णा असेल प्रणव असेल, दोघांच्या बॅट मधून एक षटकार आलाय, परंतु आतापर्यंत 23 धावा झाल्यात. 4 षटकं आपण आपल्याला खेळायचे. या 4 षटकांपर्यंत कितीपर्यंत ही धावसंख्या गेली पाहिजे? नक्कीच जर पाहायला गेला तर 55 ते 60 धावा झाल्या पाहिजेत, कारण दोन्ही टीमचा जर विचार करायला गेला तर एका समोरासमोर बऱ्याचदा खेळलेत. दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही टीम्स मध्ये आपण बघतोय आणि खऱ्या अर्थाने चषकाचा जर आगदार ठरायचा असेल तर चांगली कामगिरी, कमालीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. ती कृष्णा पवार आणि प्रणवला. चंद्रवान पिंगले यांचे सुपुत्र मात्र गोलंदाजी मार्क वरती. नक्कीच हर्षद, आपण जसं म्हटलं की धावसंख्या वाढली पाहिजे आणि आपण म्हटल्या कृष्णाच्या बॅट मधून एक षटकार आला. संघाची धावसंख्या त्यांनी पोहोचवली, ती जातीय 30 वर.
कृष्णा पवार 29 वर माफ करा. कृष्णा पवार आपण बघतोय हा चेंडू थोडासा खाली राहिला अगदी कुलवर पद्धतीचा चेंडू होता. सुशांत पालांडे आपण बघतोय त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गेला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती या धावपलकावरती दाबा स्थिर आहेत त्या 29 धाबा धावपलकावरती लागल्यात. हा चेंडू पुन्हा अडबावून मारण्याचा प्रयत्न फसला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव पूर्ण होण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो त्याच्यावरती स्वेअर म्हणजे आधीच दिवाळी आणि त्याच्यानंतर मिळालेला बोनस म्हणजे या 3 धाबा जोडल्या जातील आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती येतील. मुन्ना पिंगले 32 धाबा. नक्कीच हर्षद, आपण जर फलंदाजाची फलंदाजी बघितली ना तर मला असं कुठेतरी वाटते ना की हा फलंदाज फक्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे प्रत्येक चेंडू अगदी चेंडूची लाईन कुठलीही असू दे परंतु मी फलंदाजी करेन ते ऑन साईडला. परंतु फलंदाजाला समजावं लागेल की जसा चेंडू असेल तशी फलंदाजी जर झाली तर आपल्या संघाला ते उपयोगी पडेल. फलंदाजी चांगली करावी लागेल परंतु प्रत्येक चेंडू हा एका दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. हा सुद्धा चेंडू आपण पाहिलं ना तर एका साईडने मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2 क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी झुंबड उडाली आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाला. या चेंडूवरती 2 धावा मिळतात. अगदी प्रत्येक चेंडू आता कृष्णा पवारला त्या चेंडूवरती जागा बनवावी लागणार दिशा द्यावी लागणार कारण प्रत्येक चेंडूचा जर विचार केला तर ऑन साईडला चेंडू मारण्याचं काम तो करतोय पण जर तसं शेवटपर्यंत केला तर मात्र निर्धाव चेंडूची जाण्याची शक्यता असेल. पण या चेंडूवरती जबरदस्त प्रहार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोहर काटावले मात्र झेल टिपणार का आणि मोक्याच्या क्षणी त्यांनी झेल टिपले आणि शेवटच्या क्षणी मात्र ते सीमारेषेच्या बाहेर गेले आणि या चेंडूवरती मिळाला आहे तो दणदणीत षटकार डीजे. नक्कीच हर्षद, मनोहर काटवले यांनी आपल्या थोडस त्यांच्या हातावर बंधन आहेत परंतु त्या बंधनाला झिडकारून त्यांनी झेल जरूर पकडला परंतु कंट्रोल झाला नाही. नक्कीच कारण शुभेच्छा अशी मनोहर काटवले यांना आमच्याकडून कारण झेल त्यांनी टिपली होती पण मोक्याच्या क्षणी ते बाहेर गेले. हा चेंडू काय करतो मैदानाच्या आतमध्ये कुशल पालांडे खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नो चेंडूचा इशारा मात्र नाहीये. कृष्णा पवार आम्हाला सांगतात या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं धावपलकावरती धाबा येतात. 41 धाबा 41 धाबा. थोडं सामन्याकडे लक्ष ठेवा कारण की नो चेंडू नव्हता काही हरकत नाहीये परंतु हर्षद एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की सामना चालू आहे 41 धावा झाल्यात. छोटा क्षेत्ररक्षक आपल्याला विचारतोय त्याचं वय मला वाटतं 10-12 वर्ष असतील. 41 धावा झाल्यात तर आपण लक्ष दिलं नाही या सामन्याकडे तर मला वाटतं झेल पकडणे नाही असं काही ठरले की काय या क्षेत्ररक्षकांचं. आतापर्यंत 4 ते 5 झेल उडालेत परंतु एकानेही झेल पकडला नाहीये. नक्कीच झेल टिपावा लागणार आणि झेल कोण सोडतोय ज्याने आतापर्यंत गावाच्या मोठ्या संघातून खेळ केलाय अशा क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतायत. कुशल पालांडे नक्कीच अभ्यास करावा लागणार मैदानाचा कारण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती रोज प्रॅक्टिसच्या मैदानावरून आपण जर बघायला गेलो कुशल पालांडे रोज असतात. हर्षद कमी वाजते मला वारंवार आवाज येते लाला 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 परंतु लाला काही दिसत नाहीये. प्रेक्षक म्हणतायत की लालाची गरज होती. लाला नाहीये पण बाला आहे ना बालाला आता करावा लागणार चांगला खेळ कुशल बाला. पण त्याच बाळाने आतापर्यंत 2 झेल सोडलेत. काय हरकत नाही फलंदाजी अगदी सुरेख करावी लागणार आहे. शेवटचे षटक आपण पाहतो हेरंब चांगला चेंडू तेवढा चांगला फटका मनोहर काटावले काय झेल पकडला अगदी जबरदस्त झेल मनोहर काटावले. मी म्हटलं ना जर खेळाडूंना झेल आवडले असेल तर झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षणासाठी. मनोहर काटावले यांच्यासाठी स्पेशल माझ्याकडून सरप्राईज गिफ्ट असेल या झेलसाठी. झेल पकडली म्हणून सरप्राईज गिफ्ट ते शुक्रवारी मिळेल आज नाही मिळणार अगदी. आणि नक्कीच कृष्णाने चांगली फलंदाजी केली परंतु या चेंडूवर जी झेल पकडली ती अप्रतिम होती कारण की आपण पाहिलं तर काटावले हे थोडंसं आपण त्याच्या हातावर बंधन आहेत म्हणजे तरी